नमस्कार, मी प्राध्यापक अविनाश शेलार. आपल्या सर्वांचं माझ्या अविनाश शेलार या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यासमोर एक नवीन विषय घेऊन येत आहे. तो म्हणजे 16 सप्टेंबर. आणि 16 सप्टेंबर म्हटल्यानंतर आठवण होते ती म्हणजे ओझोन थराची. विषय सुरू करण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पहा. माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन घटकाला सुरुवात करूया, तो म्हणजे ओझोन थर. 16 सप्टेंबर हा संपूर्ण जगामध्ये एक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हाच ओझोन थर आपण जे पाहतोय, ही पृथ्वी, या पृथ्वीला हा ओझोन थर एक वरदान ठरलेला आपल्याला दिसून येतो. आणि याचे महत्व जनसामान्य लोकांमध्ये पोहोचावं, त्याच पद्धतीने या ओझोन थराचं संवर्धन व्हावं, या दृष्टीने 16 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये आज एक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. हा ओझोन थर आहे नेमका तरी कुठं? तर या पृथ्वीवरती जर आपण पाहिलं तर एक वातावरण निर्माण झालेलं आहे. यामध्ये वातावरणाचे वेगवेगळे स्तर असलेले आपल्याला दिसून येतात. तपांबर, चितांबर, दह्यांबर किंवा दलांबर किंवा बाह्यांबर असे वेगवेगळे वातावरणाचे स्तर आहेत. आणि या स्तरामध्ये सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या वातावरणामध्ये 15 ते 40 किलोमीटरच्या दरम्यान जो वातावरणाचा भाग आहे, या वातावरणाच्या भागामध्ये जर पाहिलं तर आपल्याला ओझोन वायूचा थर असलेला दिसून येतो. आणि हा संपूर्ण थर या पृथ्वीवरील संपूर्ण सजीव सृष्टीसाठी एक सुरक्षित कवच म्हणून बनलेला आहे. कारण या ओझोन थरामुळं संपूर्ण पृथ्वीवरील जीवसृष्टीचं आज संरक्षण होत असलेलं दिसून येतं. मग हाच या पृथ्वीवर निर्माण झालेला हा ओझोन वायूचा थर नेमका झाला तरी कसा, किंवा हा कुठनं आला, याचा शोध लावला कुणी? तर सर्वसाधारणपणे 1939 मध्ये फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्लस फॅब्री आणि हेनरी बुयसन या दोन महान शास्त्रज्ञांनी ओझोन वायूचा शोध लावलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळं या ओझोन वायू आज आपल्याला एक वरदानच्या स्वरूपात पाहायला मिळतो. ओझोन वायू हा नेमका होतो तरी कसा? तर ओझोन वायूचा विचार जर केला तर ओझोन म्हणजे काय? तर ओझोन म्हणजे प्राणवायूचा